अशा पद्धतीचे प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये निवडावे आणि ते घ्यावे। गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरात खुश असाल, आनंदी असाल। तर आज सकाळची सुरुवात झालेली आहे शॉपमधूनच नेहमीप्रमाणे, कारण आज सकाळी सकाळी आमच्याकडे जे डिस्ट्रीब्युटर आहेत जे आपल्या चकल्या शॉपमध्ये नेऊन देतात ते येणार आहेत। तर म्हटलं तुमची त्यांच्याशी पण ओळख करून देते। सो शॉपमध्ये आले आहेत शंभूराजे। हॅलो बोल ना, हॅलो बोल ना शंभू, बोल बोल। नाही काय झालं? आंघोळ झाली आहे, सगळं झालंय, परत झोप आली है ना? बोल बोल, हसून दाखव। शंभूला ना सगळं जमतं, म्हणजे मशीन कशी लावतात, कशी साफ करतात हे सगळं तो बघून बघून एवढं शिकलाय। आता तो बघा कसं साफ करतोय। व्हिडिओमध्ये दिसतं एवढं फास्ट, जर खरंच काम झालं असतं तर किती मजा आली असती ना। हे लावते मी लसूण भाजणीचे सगळे स्टिकर। बऱ्याच वेळाने आता माझं काम सगळं झालेलं आहे, स्टिकर लावून झालेले आहे। ज्याच्या शॉपमध्ये द्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। सो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याकडे एक डिस्ट्रीब्युटर येतात, ते आपली चकली सगळ्या शॉप्समध्ये प्रोव्हाइड करतात। तर त्यांना शॉप्समधून आपल्या चकलीबद्दल काय फीडबॅक मिळतो, आपली चकलीची टेस्ट कशी आहे हे सगळं ते तुम्हाला सांगतील। कशा वाटतात काका तुम्हाला आमच्या चकल्या? म्हणजे तुम्ही शॉपमध्ये घेऊन जाता? कुलकर्णी फूड प्रॉडक्ट्स यांची जी चकली आहे ती डाळीमध्ये बनवली जाते, शुद्ध रिफाईंड तेलामध्ये ही चकली आहे आणि खायला अतिशय रुचकर आहे, त्यानंतर क्रिस्पी आहे। त्यामुळं कस्टमरकडनं या चकलीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। दुकानदारसुद्धा आम्हाला अगदी फोन करून करून आम्हाला ऑर्डर देतात आणि आम्ही त्यांना माल डिलिव्हरी करतो आणि जो एकदा खातो तो परत परत ते मागतच राहतो। एवढ्या चांगल्या पद्धतीने या बनवल्या पण जातात आणि ग्राहक त्याची जी टेस्ट आहे तर ती पसंत पण करतो आणि विकायला आम्हाला खूप सोपं जातं हे सगळं। आणि दुसरी गोष्ट, मॅक्झिमम जेवढ्या आजार आहेत माणसाला पोटाच्या ह्याच्या संदर्भात जे होतात तर ते तुम्ही चांगलं अन्न नाही खाल्लं तर त्याच्यामुळं ते जास्त, किंवा दूषित पाणी असेल तर त्यामुळं होतात। जर तुम्ही चांगलं अन्न खाल्लं तर तुम्हाला डॉक्टरकडं बहुधा जायची गरजच लागणार नाही। त्यामुळं आपण जे खातो तर ते चांगल्या कंपनीचे, चांगल्या पद्धतीने बनवलेले, चांगल्या तेलात बनवलेले अशा पद्धतीचे प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये निवडावे आणि ते घ्यावे। आणि त्यापैकी एक अतिशय चांगली म्हणजे यांची भाजणीची चकली आहे, मुगाची आहे, त्याच्यानंतर लसणाची चकली आहे। मस्त, म्हणजे वादच नाही, चव म्हणजे ती चवच नाही। थँक्यू। आजचा स्टॉक डिलिव्हरीसाठी रेडी झाला आहे फायनली। आजचं शॉपमधलं काम झालेलं आहे, आता घरी जाते, म्हणून माझ्या पण घरी जायचं आहे। सो संध्याकाळचे वाजलेत आता 6 आणि शंभूला भूक लागली, सो त्याच्यासाठी केलाय फोडणीच्या पोळीचा कुस्करा। तुम्ही तुमच्या बाळाला असं काही खाऊ घालता का मला नक्की सांगा, आणि तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात ते सुद्धा सांगा। आई आहे ना आता डिंकाचे लाडू बनवते, त्याच्यासाठी तिने आणलंय सगळं
शॉपमधूनच आणले तळून. खजूर, डिंक, खारीक खोबऱ्याचे पूड सगळं. मी मिनी व्लॉगमध्ये याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. पूर्ण रेसिपी दाखवली आहे डिंकाच्या लाडूची. अगदी घरगुती पद्धतीचे डिंकाचे लाडू आहेत आपल्याकडे. आत्ताच फोन आला होता की ऑर्डर आली आहे, सो त्याचे बॉक्स पॅक करायचे आहेत. सकाळी जे येऊन गेले ना डिस्ट्रीब्युटर, त्यांनाच हवेत परत. आणि अजून एक ऑर्डर होती, शॉपमध्ये आले परत. डिंकांच्या लाडूसाठी गुळ चिरते, तोपर्यंत मी बॉक्सची पॅकिंग वगैरे करून घेते. स्टिकर लावत होते बॉक्सला. शंभू आला त्याच्या पप्पांसोबत आणि रडायला लागला. त्याला हंबा बघायला जायची, तर आता त्याला गाय दाखवायला घेऊन चाललाय गोठ्यामध्ये. काय कर. तर घराच्या जवळच एक आहे गोठा, तिथे आलोय आम्ही. शंभू कुठे आलो आपण? कुठे आलोय सांग? हंबा बघायला आलो. मस्त वातावरण झालं इथे, खूप छान वाटतं. असं डायरेक्ट गावाला आल्यासारखं वाटायला लागलं, शहरातून डायरेक्ट गावामध्ये. थांबा. काय करतो शंभू? घाबरतो तर खरी. कसं खाते आंबा? हंबा उठली आहे. ये खाली उभं राहा. हा उभं राहा. काही नाही करत बाळा. हंबाने ओढलं बघ. आले. कसं म्हणतो शंभू? खा म्हण तिला. खाली पडलं म्हण तिला. खाली किती शांतपणे बघ ना, लाड करून घेते. थांब ना बाळा, खाली तरी थांब.
असा होता आजचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.